यानंतरची एक मोठी बातमी आहे। काय कलेक्टर लाच विकून खाल्ली का? मराठवाडा पुरात जिल्हाधिकारी नाचकामात दंगून गेलेले शेतकरी मात्र इकडे संकटात आहे। कलेक्टरला नाच सुचतो तरी कसा, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओमराजे, तुम्ही धाराशिव मध्ये एवढं जीवावरती खेळून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका केली, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही धावलेला होतात आणि इकडे कलेक्टर मात्र मस्तपैकी नाच गाण्यामध्ये दंगून गेलेले आहेत। काय म्हणायचं धाराशिवकरांना आता? मला फक्त ह्याच्यात एवढंच म्हणायचंय की लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासनातली अधिकारी असो, प्रत्येकानं आता संवेदनशीलतेनं ह्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे। कारण मराठवाड्यातलं जे हे महापुराचं संकट आहे ते मागच्या 100 वर्षात कुणीही बघितलं नाही। इतकी भयंकर अशी परिस्थिती ह्या महापुरामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची झालेली आहे। ही जमीन होती ती वाहून गेली आहे, ती कशी भरायची ह्याची भ्रांत त्या शेतकऱ्याला आहे। त्याची लेकरं शिक्षणासाठी आज पुण्यासारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी आहेत, त्या लेकरांची फीस कुठून भरायची ह्याची भ्रांत त्या शेतकऱ्याला आहे। पुढचं जगणं कसं चालवायचंय आणि अशा विमोचनेत अडकलेला शेतकरी हताश होऊन, निराश होऊन, आपण बघितलं असेल त्या ठिकाणी भूम तालुक्यातल्या म्हात्रीवाडीच्या एका शेतकऱ्यानं स्वतःचं जीवन संपवलं। आवाड शिरपूरच्या कळंब तालुक्यातल्या आवाड शिरपूरमधल्या एका शेतकऱ्याने त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याचबरोबर बार्शी तालुक्यातलं तहिट असेल, कारीनारी असेल, तिथल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या। कुठलाही शेतकरी काही आनंदानं स्वतःचं जीवन संपवत नसतो। इतकी भीषण परिस्थिती आहे, नेमकं जगायचं कसं हा प्रश्न त्या माणसाला, त्या शेतकऱ्याच्या समोर आहे। आणि हताश होऊन की मी माझ्या लेकरांचं सुद्धा संगोपन करू शकत नाही, मी पुढे जगू शकत नाही, अशी प्रतिकूल परिस्थिती त्या शेतकऱ्याची झालेली असताना मला वाटतं आपण सगळ्यांनीच त्याच्याकडे संवेदनशीलतेने बघणं गरजेचं आहे। ओमराजे, आपण संवेदनशील पद्धतीने त्यांच्या शेतकऱ्यांकडे बघितलं पाहिजे, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे। मात्र शेतकरी एकीकडे संकटात आहे आणि पालिके अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी इकडे थेट नाचगाण्यामध्ये दंगलेले आहेत, यांच्यावरती आता कारवाई होणार आहे की नाही? निश्चितपणे मी ह्याच्या बाबतीत अगदी जिल्हाधिकारी जे समजा त्या सांस्कृतिक महोत्सवात जे गेले आणि तिथं जे काही घडलंय, मला वाटतं ते 100% चुकीचं आहे आणि ते व्हायलाच नाही पाहिजे। माझं तर असं म्हणणं आहे की तो सांस्कृतिक महोत्सव तुम्ही त्या ठिकाणी तातडीनं रद्द करून त्याच्यासाठी जी काही रक्कम त्या ठिकाणी खर्ची घालणार आहे ती तुम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या। पण एक गोष्ट मला तुम्हाला त्यांच्या बाबतीतली सांगायची की ज्या दिवशी पहिल्या दिवशी पूर आला होता त्या दिवशी पहाटे 4 वाजता फोन उचलून त्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी मदत करणारे हेच जिल्हाधिकारी होते। ठीक आहे, ही आजची गोष्ट मात्र त्यांची निश्चितपणे चुकलेली आहे। माझं त्यांच्याकडे एवढंच विनंती असणार आहे की आपण संवेदनशील नजरेनं त्या शेतकऱ्याच्या जागी जाऊन आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि तसा विचार केला तरच त्या शेतकऱ्याला आधार त्या ठिकाणी मिळणार आहे। पण आपण असंवेदनहीनतेनं जर त्या ठिकाणी बघितलं तर ते मात्र निश्चितपणे चुकीचं होणार आहे। मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे, या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाचं निमंत्रण मला सुद्धा होतं, पण त्याच दिवशी वडनेरला त्या ठिकाणी लोक अडकले होते, मला वाटतं त्यांच्या जीवावर आलं होतं, तर मी सुद्धा प्राधान्य त्या दिवशी त्या लोकांच्या जीवाला दिलं। मला वाटतंय प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यावा, किती महत्व द्यावं हे आपण ठरवणं गरजेचं आहे आणि संवेदनशीलतेनंच बघणं गरजेचं आहे। माझी मागणी आहे तो सांस्कृतिक महोत्सव तातडीने त्या ठिकाणी रद्द व्हावा आणि असं असंवेदनहीनतेचं कुठलंही कृत्य कुठल्याही लोकप्रतिनिधीकडनं आणि कुठल्याही अधिकाऱ्याकडनं घडणार नाही ह्याची दक्षता त्या प्रत्येकाने घ्यावी। धन्यवाद ओमराजे, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।